घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साऊथ इंडियन नाश्ता रेसिपी। त्यासाठी इथे मी 4 ग्लास इतका तांदूळ घेतलेला आहे। हा घरचा तांदूळ आहे। तुम्ही जर इडलीचा तांदूळ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही इडलीचा सुद्धा तांदूळ घेऊ शकता। मी हा रेग्युलर जो घरामध्ये वापरला जातो किंवा हा घरचा तांदूळ आहे, घरच्या शेतात पिकवलेला, त्यामुळे थोडंसं तांदळाचा कलर वेगळा दिसत असेल तुम्हाला। इथे मी 4 ग्लास इतका तांदूळ घेतलेला आहे। आता मी यामध्ये 1 ग्लास इतका चणा डाळ ऐड करणार आहे, कारण आपण डोसा बनवणार आहोत त्यामुळे। आणि 1.5 ग्लास इतका इथे मी उडदाची डाळ ऐड केलेली आहे। तुम्ही 2 ग्लास सुद्धा ऐड करून घेऊ शकता उडदाची डाळ, पण 1.5 ग्लास पुरेसं होईल। आता मी याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि बघा एवढं गंजभर पाणी मी त्यामध्ये ऐड करून घेतलेलं आहे। सकाळला मी डाळ प्रिपेअर करून ठेवलेला आहे, धुवून वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे। संध्याकाळला मी याला मिक्सरमधून काढून घेणार आहे। इथे बघू शकता दिवसभर मी तसंच भिजत ठेवलेलं होतं। 7-8 घंटे झालेले आहेत। व्यवस्थित इथे डाळ भिजून झालेली आहे। डाळ तांदूळ वगैरे व्यवस्थित भिजलेला आहे। आता मी याला मिक्सरमधून काढून छान असं बॅटर तयार करून घेते। इथे मी थोडं थोडं करून 4-5 बॅचमध्ये काढून घेणार आहे। एका वेळेला तर एवढं काही होणार नाही, म्हणून मी थोडं थोडं ऐड करून घेते। जेवढं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार तेवढं मी बसवून त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लासपेक्षा थोडं कमी प्रमाणामध्ये पाणी ऐड करून छान असं बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। बघू शकता मिक्सरला लावून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं स्मूथ पेस्ट करून घेतलं आहे मी। आता मी एका छान असं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे, कारण की जास्त फुगतो। आता गरमीचे दिवस असल्यामुळे खूप जास्त फुगतो, त्यामुळे खाली सांडण्याचे चान्सेस असतात, म्हणून थोडंसं भांडं मोठंच घ्यायचं। बघा इथे मी थोडं थोडं करून सगळं काढून घेतलेलं आहे एका गंजामध्ये। इथे मी पूर्ण मिश्रण वाटून घेतलेलं आहे। यामध्ये मी काही न ऐड करता व्यवस्थित हा मिश्रण मिक्स करून घेते चम्मचने आणि रात्रभर असं झाकण लावून फर्मेंट करून घेते। मी यामध्ये थोडंसं मिक्सरचा पॉट धुवून अर्धा वाटी इतका पाणी ऐड केलेलं आहे। सकाळला मी ज्या वेळेला बॅटर परत एकदा मिक्स करून घेणार त्यावेळेला मी त्यामध्ये मीठ आणि थोडंसं पाणी, जेवढं पाणी आपल्याला लागेल तेवढं पाणी ऐड करून मी मिश्रण तयार करून घेणार आहे। आता मी त्यामध्ये एक्स्ट्राचा पाणी ऐड वगैरे काही करणार नाही आहे। आता चम्मचने मिक्स करून घेते आणि झाकण लावून रात्रभर अशीच फर्मेंटसाठी ठेवून देते। बघा मी जास्त पाणीसुद्धा ऐड केलेलं नाही आहे आणि किंवा एकदम जास्तसुद्धा घट्ट नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे पाहिजे आहे। तुम्ही यापासून इडलीही करू शकता, तुम्ही डोसाही बनवू शकता, किंवा तुम्ही यापासून आप्पे, उत्तप्पम, तुम्हाला जे काही बनवायचं आहे त्यापासून भरपूर सारे पदार्थ इथे बनवू शकता। बघा इथे सकाळी मी 8 वाजता हे सगळं चेक करत आहे आणि किती जास्त असं फुगलेलं आहे पीठ। मी अर्धा गंज इतकं हा मिश्रण वाटून घेतला होता, अर्धा गंजापेक्षा थोडंसं कमीच असेल। आणि आता यावेळेवर तुम्ही बघू शकता किती जास्त फुगलेला आहे। यामध्ये एक्स्ट्राचा इनो किंवा सोडा वगैरे काही तुम्हाला ऐड करायची गरज पडणार नाही, एवढं छान इथे मिश्रण फुगलेलं आहे। आता मी याला पूर्ण चम्मचने एक मिक्स करून घेते। आणखी एखादी तास जर मी याला चेक केला नसता तर हा पूर्ण खाली गेला असता, त्यामुळे एखादी जर तुम्ही असा एखादी मिश्रणासाठी थोडं तुमचं गंज किंवा पातेलं छोटं पडत असेल तुमचं साहित्य, तर तुम्ही त्याखाली एखादी मोठा ताट वगैरे ठेवू शकता, त्यामुळे खाली सांडतसुद्धा नाही आणि सांडलं तरी यूजमध्ये येईल। अशा प्रकारे एखादी स्टीलचा डब्बा वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही स्टीलच्या मोठ्या डब्यामध्ये सुद्धा हा मिश्रण ठेवू शकता। बघा किती कमी बॅटर आहे, पण फुगून किती जास्त झालेला आहे। खूप जाळीदार असा इथे बॅटर आपला तयार झालेला आहे।
आता मी बॅटर व्यवस्थित चमचने छान 2-3 मिनिटापर्यंत फिरवून घेतलेलं आहे, पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। तर चला आपण सगळ्यात आधी इथे आपण डोशासोबत खाण्याकरिता चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी इकडे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, सोबतच थोडीशी कोथिंबीर, एक वाटी 4-5 इथे लसूण घेतलेले आहे, 5-6 इकडे सोलून घेतलेले, एक वाटी भाजून घेतलेले छान खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजून घेतलेली तीळ, आणि 4 चम्मच इतके 4 ते 5 चम्मच इतकं दही ॲड करून घेतलेलं आहे मी इथे। दही आंबट नाही आहे, छान असा मीडियम, जास्त आंबटही नाही आणि गोडही नाही असा दही वापरलेला आहे। आता त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं अर्धा चम्मच इतकं मीठ ॲड करून घेत आहे आणि यामध्ये 1 चम्मच इतका जिरा सुद्धा ॲड केलेला आहे। मिक्सरला लावून घेतला आहे, छान असा बारीक पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता हे खूप घट्टसर आहे, त्यामुळे आपल्याला चटणी एवढी घट्ट ठेवणार नाही आहे, म्हणून यामध्ये मी अर्धा ग्लास इतका पाणी ॲड करून घेते, जेवढं आपल्याला किती पातळ किंवा जास्त घट्ट किंवा पातळ करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपण इथे मिक्स करून घेऊया। बघा इथे मी अर्धा ग्लास इतका पाणी ॲड करून घेतलेला आहे। परत एकदा मिक्सरचा पॉट धुवून थोडंसं मी अर्धा वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी ॲड करावं लागणार आहे, म्हणून थोडंसं कमी प्रमाणात पाणी ॲड केलेलं आहे। इथे व्यवस्थित असं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे चम्मचनी। आता लगेचच मी तुम्हाला चटणीला तडकासुद्धा लावून दाखवते। यामध्ये मी छोटीशी कढई घेतलेली आहे, गॅसवर तापण्याकरिता ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चम्मच इतकं मोहरी ॲड करून घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, मोहरी इथे व्यवस्थित तडतडलेली आहे। आता त्यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता ॲड करून घेते, 10-12 पानं असतील। आता लगेच त्यामध्ये मी आपण जो वाटून घेतलेली चटणी आहे ती ॲड करून घेते। जोपर्यंत तडका छान असा लागत नाही तोपर्यंत चटणीला चव येत नाही, म्हणून जोरदार तडका द्यायचा चटणीला। इथे आपली चटणी बनवून रेडी झालेली आहे, बघू शकता छान असं। खूप मस्त चटणी तयार झाली आहे। आता लगेच मी इकडे भाजीसुद्धा फोडणी घालणार आहे, बघू शकता चटणी बनवून रेडी झालेली आहे आपली। आता मी इकडे आलूची भाजीसाठी मी ते 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2-4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरा करून छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। सोबतच इकडे गॅसवर कढई तापण्याकरिता ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच इतकं तेल ॲड करून घेतलेलं, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी ॲड करून घेतलेली आहे। मोहरी आणि जिरा व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करून घेणार आहोत। बघा जिरा आणि मोहरी इथे तडतडत आलेला आहे। आता त्यामध्ये 1 चम्मच चणा डाळ, 1 चम्मच उडद डाळ, 1 चम्मच मूग डाळ ॲड करून घेतलेला आहे। साऊथ इंडियन रेसिपी आहे तर त्यांच्या पद्धतीनेच बनवायला पाहिजे, म्हणून यामध्ये मी डाळ वगैरे ॲड करून घेते। तुम्ही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चम्मच इतकी तुम्ही मेथीसुद्धा ॲड करून घेऊ शकता। डाळ व्यवस्थित भाजली होती त्यामुळे मी यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा छान असा स्लाइसमध्ये कापून ॲड करून घेतला आहे, सोबतच थोडासा कढीपत्ता। कांदा थोडासा लालसर होऊ देऊया आणि मग बाकीचं आपण त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ। त्याआधी आपण यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्टसुद्धा ॲड करून घेणार आहे। कांदा भाजत आलेला आहे। आता मी त्यामध्ये जे मिरची, लसूण आणि थोडासा जिरा ॲड करून हा पेस्ट तयार करून घेतला होता तो यामध्ये ॲड करून घेते आणि तो सुद्धा 1-2 मिनिटं भाजून घेणार आहे।
जास्त जळू द्यायचं नाही आपल्याला, फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच हल्दी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मीठ चवीपुरतं। व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता यामध्ये मी बॉईल केलेले आलू मॅश करून ॲड करून घेणार आहे। इथे मी छान असे आलू बॉईल करून घेतलेले होते, यामध्ये ॲड करून घेते। 1-2 मिनटं परतून घेते आणि यावरून आता छान असं बारीक बारीक कापून घेतलेला कोथिंबीर ॲड करून घेते। 1-2 मिनटं परत परतून घेते। आता आपली भाजी पूर्णपणे इथे रेडी झालेली आहे खाण्याकरिता। आता लगेच मी डोश्यासोबत खाण्याकरिता सांबार कशी बनवायची ते सांगते, एकदम झटपट पण चवीला एकदम भारी अशी। त्यासाठी इथे 4 टोमॅटो घेतलेला आहे, 2-4 हिरव्या मिरच्या, 1 आलू, 2 भेंडी घेतलेली आहे, सोबतच एक मी इथे वांगा घेतलेला आहे, 1 वांगा छान असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे। इकडे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी हे सगळं एका कुकरमध्ये ॲड करून घेतलेलं आहे। डाळ, वांगे, मिरची, आलू, सोबतच 4 टोमॅटो अशा मोठ्या रफली चॉप करून ॲड करून घेतला आहे। शिजवून सुद्धा घेतलेला आहे मी, ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे कुकरच्या। व्यवस्थित अशी डाळ इथे शिजलेली आहे। लगेच मी डाळीला तडका सुद्धा देणार आहे। डाळ खूप छान अशी शिजलेली आहे, त्याच्यातले आलू, टोमॅटो, वांगे व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत। इकडे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्याकरिता, त्यामध्ये 2 चमच इतकं तेल ॲड करून घेतलेलं, आपल्या वरणाला लागेल इतकं। 1 चमच मोहरी ॲड करून तडतडलेली आहे, सोबतच त्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा कांदा स्लाइसमध्ये कापून ॲड करून घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा व्यवस्थित भाजत आलेला आहे। आता त्यामध्ये मी लसूण अद्रक जिऱ्याची पेस्ट ॲड करून घेत आहे, ती पण आपण 1 मिनिटापर्यंत परतून घेणार आहे। इथे कांदा मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। आता त्यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड करून घेते। 1 चमच इतकी मिरची पावडर ॲड करून घेतली आहे, 1 ते 1.5 चमच इतकी, अर्धा चमच हळदी पावडर, गरम मसाला अर्धा चमच। आता मी त्यामध्ये सांबार मसाला 1 ते 1.5 चमच इतका ॲड करून घेणार आहे। मसाला व्यवस्थित 1-2 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया, परतून घेऊ छान असं। आता यामध्ये मी जे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती ॲड करून घेते। जर तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही थोडीशी चिंच थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचं पल्प काढून यामध्ये जर ॲड केलं तर खूप चवीला छान लागते। आणि शेवगाच्या शेंगा असतील त्यासुद्धा तुम्ही डाळ शिजवताना ॲड करून घ्या त्यामध्ये, त्याच्याने पण आपल्या वरणाला खूप छान अशी चव लागते। चवीपुरतं अर्धा चमचपेक्षा थोडंसं जास्त मीठ, जेवढी आपल्याला वरण पातळ करून घ्यायची आहे तेवढं यामध्ये पाणी ॲड करून घेऊ आपण। मी इथे 1.5 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। डाळ उकळी आलेली आहे व्यवस्थित, त्यामध्ये बारीक बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे। इथे आपले सांबार सुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे मस्तपैकी। आता लगेच मी तुम्हाला डोसा सुद्धा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी एका वाट्यामध्ये त्याच्यातला अर्धा बॅटर काढून घेतलेला आहे, यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि लगेच तुम्हाला इकडे मी बनवून सुद्धा दाखवणार आहे। इकडे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, त्यामध्ये तो तवा गरम करून घेतलेला होता, त्यामध्ये थोडंसं तेल लावून गरम करून घेतला आहे आणि वरून पाण्याचे छिटे टाकून ते पुसून घेतलेलं आहे। त्यामुळे काय होते, डोसा आपला चिपकत नाही किंवा असं निघत नाही वर, व्यवस्थित असं फिरवता येतो बघा अशाप्रमाणे। इथे आपला डोसा व्यवस्थित मी फिरवून घेतलेला आहे छान।
वरून थोडंसं तेल लावून घेतलं आहे. बघू शकता किती छान असा आपला जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे. इथे आपला डोसा रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला काढून हे सर्व करून दाखवणार आहे. बघू शकता किती सुंदर डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.